नमस्कार सर. नमस्कार नमस्कार तर बोला. आज आहे 29 सप्टेंबर 2024 आणि कालपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी वातावरण उघडलेलं दिसतंय. हम्म, हम्म. तर इथून पुढे अंदाज कसा राहील? आता इथून पुढे जी कंडिशन जी आहे ती अतिउष्णतेची आणि बारीक ढगांची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरायचं काही कारण नाही. हो हो. खानदेश मधलाही पाऊस आजच्या डेटला उसळणार आहे. आजची तारीख जी आहे ती 29 तारीख आहे. हम्म. खानदेश बरोबरच विदर्भामध्ये जो धाक होता तो पण उसळणार आहे. मात्र स्थानिक वातावरणाची भीती जी असते ती 10-5 गावांना असते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी संध्याकाळी येताना घरी त्याला आपलं जे सुडी असते किंवा सोयाबीनची जी गंजी असते ती झाकून यायचं आहे. आणि विशेष म्हणजे वातावरणाचा जो जोर आहे तो पुन्हा एकदा वाढणार आहे. किती आपण तारखेनंतर? विचार केला पंढरपूर, सातारा, सांगली, पुणे या भागाचा तर 2-3 तारखेपासून हे वातावरण सक्रिय होतंय. हो हो. आणि वातावरणामध्ये मोठा बदल आहे. भाग बदलत पाऊस असणार आहे. व्याप्ती थोडी कमी आहे पहिल्या दिवशी. आणि याचा प्रभाव जो आहे तो विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. हो हो. मराठवाड्याची जिल्हे जर सांगायचं म्हणलं तर धाराशिव, बीड जिल्हा येणार आहे त्याच्यामध्ये, परभणी, लातूर, नांदेड परिसर, परभणी, परळी, वैजनाथ, धाराशिव, केज हे काही भाग असतील लोहार खुर्दपर्यंत. ही सिस्टम इथे चांगली डेव्हलप होणार आहे. येणाऱ्या 3 तारखेपासून ही सक्रिय होते. आणि आजची कंडिशन आहे आजच्या 29 तारखेचा, आता महाराष्ट्रात पाऊस कुठेच नाही का मग असे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हो हो हो. तर आता जर पाऊस बघायला गेला तर नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम भागामध्ये भाग पश्चिम आहे. हो हो. इकडे सिस्टम बनणार आहे. पण नाशिक जिल्ह्याला जे काही सिन्नर सटाणा जो पट्टा आहे त्यांना थोडाफार धाक राहील आजच्या दिवस. पाऊस नाहीये पण धाक आहे. मात्र ढगांच्या मोठ्या मोठ्या फळ्यांतील 1-2 गावाला हा पाऊस सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे हा अलर्ट त्यांना राहणारच आहे. आणि विशेषतः पुढचा जो पाऊस आहे नवरात्र उत्सवामध्ये हो हो. याचा प्रभाव जास्तही प्रमाणात राहणार आहे. त्यामुळे अलर्ट आपल्याला पुढील काळामध्ये कापसासाठी राहावं लागणार आहे. कापूस पिकांसाठी राहावं लागणार आहे. कारण की याच्यामध्ये काही काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची आहे शक्यता आहे. व्याप्ती मागील जो पाऊस झालाय सप्टेंबरच्या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यावर त्याच्यापेक्षाही कमी आहे. पण जर सिस्टम जर क्रिएटिव्हिटी जास्त दाखवली मॉडेलने तर ही व्याप्ती गरमीची लेवल असे गाव व्यापण्याची क्षमता देखील वाढू शकते. त्यामुळे अलर्ट राहा. काही प्रमुख प्रश्न असतील तर मांडू शकता. हो हो. आणि हा जो पाऊस आहे तो किती तारखेपर्यंत राहणार? ह्या टप्पा पावसाचा? खरं तर हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे आणि आपण प्रथमच युट्यूबच्या करिअरमध्ये चांगल्या पद्धतीने मांडलाय. कारण की आता हा पाऊस सुरू होईल आहे. नेमका हा राहील किती दिवस? परतीचा जो प्रवास आहे तो महाराष्ट्रातून जाईल केव्हा हा शेतकऱ्यांचे सगळ्यात मोठे प्रश्न आहेत. पाऊस तर येणार आहे, पाऊस पडतो आहे. काही भागांना कसंही वातावरण झालं तरी पाऊस पडतोय असे बरेचसे भाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न यांचं असं विश्लेषण राहील की मित्रांनो 15 ऑक्टोबर पर्यंत तरी महाराष्ट्रातून हा पाऊस जाणार नाहीये. आता ही तारखा ज्या आहेत पावसाच्या ह्या 11 तारखेपर्यंत सिस्टम डेव्हलप होते. 7, 8, 9, 10 ला चांगला जोर वाढणार आहे. बरेच ठिकाणी याची व्याप्ती जास्त असणार आहे. 15ची तारीख अशी आहे ती महाराष्ट्राचा निर्णायक तारीख असणार आहे परतीच्या मान्सूनसाठी किंवा 2024च्या मान्सूनची ही निर्णायक तारीख आहे. 1-2 दिवस मागे पुढे होईल. पण हा मान्सूनचा जो प्रवास आहे हा त्या तारखेच्या पासून निघून जाणार आहे. महाराष्ट्र अर्धा निघून जाईल किंवा महाराष्ट्र सगळ्या पद्धतीने हा मान्सून निघून जाईल. पण तारीख मात्र ती कॉमन आहे. 2 दिवस पुढेही जातील किंवा मागे येतील अशी कंडिशन त्या तारखेला आहे. आणि विशेषतः म्हणजे जाताना हा पाऊस काही भागांचं थोडं नुकसान करणार आहे. विशेष करून 75% महाराष्ट्राचं नुकसान हा कमी करेल. पण 25 ते 30% भागाचा हा नुकसान करण्याच्या मार्गावरती आहे. आणि याच्या रडारवरती येतात सांगली, सोलापूर, सातारा हा जे काही भाग. त्यानंतर येतात बीड, लातूर, नांदेड परिसर आणि मराठवाड्यामध्ये काही प्रमुख जिल्हे आहेत ना संभाजीनगर असेल, जालना असेल, बुलढाणा असेल, विदर्भातला काही भाग असेल. तर हे जिल्हे सुद्धा याच्यामध्ये थोडीशी धोक्याच्या पातळीवरती आहेत. पण काही जिल्ह्यांचा धोका चालणार आहे. ते पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये आपण नक्की घेऊयात. जाता हा थोडाफार कापूस पिकाचा याचं नुकसान करेलच. आणि विशेषतः ही सिस्टीम जी आहे सुरुवातीला पहिले 4 दिवस म्हणजे 3 पासून ते 5-6 पर्यंत ही भाग बदलत राहील. 7, 8, 9 पासून याचा भाग घेण्याची व्याप्ती थोडी वाढणार आहे. त्यामुळे अलर्ट राहणार आहे. आणि थोडक्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं सध्या सिस्टम जे बनलेलं आहे महाराष्ट्रातलं जे निघून गेलेलं आहे ते कर्नाटकमध्ये सरकलेलं आहे. त्यामुळे आजची जी 29 तारीख आहे कर्नाटकमध्ये सगळ्या जिल्ह्यांना काही तालुक्यांना विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. त्यामुळे सोलापूरचा जो कर्नाटकला बाउंड्री लगतचा भाग असेल किंवा धाराशिवचा जो बाउंड्री लगतचा भाग असेल त्या दोन्ही भागांना सांगली बरोबरच भीती आहे संध्याकाळच्या वेळेला. आणि थंडी सर किती तारखेपासून चालू होईल? थंडी सर 20 तारखेपासून चालू होण्याचे अंदाज आहेत. आणि विशेषतः सर्वच मॉडेल 17-18 तारखेपासून थंडीचं प्रमाण वाढताना दाखवते. आणि हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण की थंडीच्या नियोजनावरती आपल्याला गहू काही हरभरा पिकाचं नियोजन करता येते. पूर्वी मी तुमचा अंदाज देईलच. पण खूपच महत्वाचा एक अपडेट असे आहे की मित्रांनो यंदाची थंडीमध्ये काही फरक नाहीये.
8 दिवस थंडी चांगली पडेल, पुन्हा 7-8 दिवसासाठी थंडी कमी होणार आहे. म्हणजे ऐन दिवाळीमध्ये सुद्धा आभाळ खवल्याचा आभाळ म्हणा, एक थंडी कमी करणारा आभाळ म्हणा, अशी कंडिशन आहे आणि त्यामध्ये सुद्धा शक्यता आहे. ते खूप लॉंग टर्मचा अंदाज आहे. याच्यामध्ये विश्लेषण जर करायचं म्हणलं तर मागे पुढे होऊ शकतं. त्यामुळे आपण हा जे अंदाज आहे तो सविस्तर नंतर पाहणारच आहे. पण ही क्वेश्चन थंडीमध्ये 8 दिवसाचे गॅप आहेतच. दिवाळी पूर्ण होईपर्यंत थंडी चांगली नाहीये. आणि जसं जसं नोव्हेंबर लागेल तिथून पुढे थंडी खूप चांगल्या पद्धतीची वाढणार आहे. ऑक्टोबर पूर्णतः थंडी व्यवस्थित नाहीये आणि नोव्हेंबर 15 तारखेपर्यंत थंडी व्यवस्थित नाहीये. थंडी पडणार, खूप कडाक्याची थंडी पडणार, पण 4-4, 5-5 दिवसाची थंडी पडणार आहे. किचकट वातावरण त्या काळात देखील राहणार आहे.